घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर इथे आता आपण पाहतो की सौमित्र हा सुमित्राची चौकशी करत असतो आणि तो आता सुमित्राला विचारत असतो की मला सांगा, पार्वतीबाई हिला घरात कोणी आणलं? त्याबरोबर ती म्हणते ह्या जानकीनेच तिला घरात आणलं। त्याबरोबर सौमित्र म्हणतो आणि त्यांनीच हे सिद्ध केलं का की ती पार्वती आहे म्हणून? त्यावरती सांगते की हो, आधी हीच म्हणाली होती की ती पार्वती आहे। त्याबरोबर सौमित्र विचारतो मग नंतर त्यांनी या गोष्टीसाठी विरोध केला का? त्यावर लगेचच ती सांगते की हो, विरोध केला। नंतर तीच म्हणायला लागली की ती पार्वती नाही आहे म्हणून, ती माझी आई आहे म्हणून। त्याबरोबर लगेचच आता मग ती पार्वती नाही आहे हे कसं सिद्ध झालं, याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावे होते, असा प्रश्नसुद्धा सौमित्र तिला विचारतो। त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते अरे सौमित्र, असं काय करतोयस? ती बाई पार्वती नाही आहे हे तूच सिद्ध केलंस ना, तूच पुरावे आणून दाखवलेस आम्हाला। त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो या ठिकाणी मी फक्त एक वकील आहे, म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मुलाने पुरावे आणून दाखवले। आणि मग आता लगेचच सौमित्र कोर्टाला सांगत असतो मेलॉर्ड, ती बाई पार्वती नाही आहे ह्याचेच पुरावे मी स्वतः घरच्या सगळ्यांना नेऊन दाखवले होते आणि हे काम मला मिसेस जानकी रणदिवे यांनीच करायला सांगितलं होतं। जर त्यांनीच त्या लताबाईंना आणलं असतं आमच्या घरामध्ये तर मग त्यांनी स्वतःहून मला त्यांच्या विरोधातले पुरावे शोधायला का सांगितलं असतं? का मला त्यांनी स्वतःहूनच त्यांना उघडं पाडायला सांगितलं असतं? त्याबरोबर लगेचच आता इथे सौमित्रला आठवतं की जानकीने त्याला सांगितलं होतं की सौमित्र भाऊजी, काहीही करा, अगदी काहीही, पण शोधून काढा की नक्की ती लता कारखानीस आहे कोण। त्याबरोबर लगेचच आता इथे सौमित्र म्हणत असतो जज साहेब, अहो त्यांनीच मला स्वतःहून हे करायला का भाग पाडलं असतं? त्याबरोबर लगेचच आता विद्यासागर हे लगेच म्हणायला लागतात कारण सध्या त्या तुमच्या अशील आहेत आणि तुम्ही त्यांचे वकील, सगळे कोर्ट हसायला लागते। मग लगेचच विद्यासागर वकील पुढे येतात आणि म्हणत असतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुमच्या अशिलाने तुम्हाला पुरावे शोधायला लावले, यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का? कशावरून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा? त्याबरोबर जज साहेब लगेचच ॲडव्होकेट विद्यासागरना सांगतात की तुम्हाला तुमची बोलण्याची वेळ दिली जाईल तेव्हा तुम्ही बोला, तोपर्यंत कारवाई थांबवू नका। आणि मग लगेचच सौमित्रला पुढची कारवाई सुरू ठेवायला जज साहेब सांगतात। त्याबरोबर विद्यासागर सॉरी बोलून खाली बसतो। तर आपण पाहतो की इकडे ओवी ही आता रडत असते आणि ती आता देवाजवळ प्रार्थना करत असते की देव बाप्पा, माझ्या आईला लवकरात लवकर घरी पाठवून दे, माझी आई जे काही सांगेल ते सगळं मी ऐकेन, मी आईने सांगितल्यावर अभ्यास करेन, मी रोज हवं तर देवपूजासुद्धा करेन, आई म्हणेल ते सगळं मी करेन, माझी आई माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुला माहिती आहे, त्यामुळे माझी आई माझ्याजवळ लवकर परत पाठवून दे। त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की ॲडव्होकेट विद्यासागर यांनी आत्ता चौकशी करण्यासाठी ऐश्वर्याला बोलवलेलं असतं। ऐश्वर्याला ते विचारतात मला सांगा, तुमचा मिसेस जानकी रणदिवे यांच्यावरती किती विश्वास आहे? ऐश्वर्या म्हणते माझा तिच्यावर अजिबातच विश्वास नाही आहे। त्याबरोबर पुढे ती सांगत असते की ही जानकी एक नंबरची खोटारडी आहे, म्हणजे अगोदर हिनेच त्या लता कारखानीसला आमच्या घरात आणलं आणि नंतर मग ही स्वतःहूनच सांगायला लागली की ती पार्वती आहे आणि नंतर मग म्हणायला लागली की ही माझी आई आहे। जेव्हा हिने तिचा खून केला, सगळं हिच्या अंगलट यायला लागलं, तेव्हा मग ही मुद्दामून म्हणायला लागली की ही माझी आई आहे, माझ्या आईला वाचवा। त्याबरोबर आता पुढे लगेचच जानकी म्हणते ऐश्वर्या किती खोटं बोलशील गं? मग जज साहेब सांगतात की हे बघा, तुम्हाला प्रश्न विचारले जातील मिसेस जानकी रणदिवे, तुम्ही फक्त तेव्हा बोला। त्याबरोबर आता लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणत असते ही बाई एक नंबरची खोटारडी आहे, कधी काय बोलेल आणि कधी काय, कोणाला नेम लागणार नाही। त्याबरोबर लगेचच आता ॲडव्होकेट सौमित्र, तुम्हाला काही विचारायचं आहे का, क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत का, असं जज सौमित्रला विचारतात। त्याबरोबर सौमित्र येस मिलॉर्ड म्हणतो आणि ऐश्वर्याकडे प्रश्न विचारायला येतो। तो ऐश्वर्याला सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही रणदिवे कुटुंबियांच्या सून आहात का? त्यावर ऐश्वर्या म्हणते हो, मी सून आहे। त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो अच्छा, मग मला सांगा की तुम्ही जर त्यांच्या घरच्या सून आहात तर मग तुमच्या पतीचं नाव काय आहे? त्यावर ती सांगते सारंग रणदिवे। मग सौमित्र म्हणतो बरं, तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? त्यावर ती म्हणते हे असे प्रश्न मला का कोर्टात विचारले जात आहेत? सौमित्र म्हणतो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या।
त्याबरोबर ती म्हणते आमचं अरेंज मॅरेज आहे. त्यावर सौमित्र म्हणतो अरेंज मॅरेज, ओके, म्हणजे तुमचं लग्न ठरलं आणि झालंही असं आहे का? त्याबरोबर ती म्हणत असते की मला हे सगळे प्रश्न का विचारले जातात. ॲडव्होकेट विद्यासागरसुद्धा म्हणतात माझ्या आशिलाच्या वतीने या फक्त साक्ष द्यायला आलेल्या आहेत. तुम्ही उगाचच्या उगाच त्यांना हे असे प्रश्न विचारून त्यांना तुम्ही इनबॅलन्स करताय. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो मी हे प्रश्न विचारतोय कारण हे सगळे प्रश्न या केससाठी महत्त्वाचे आहेत. आणि मग तो सांगायला लागतो की सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते की नाही आमचं लग्न त्याबरोबर सौमित्र म्हणतो मी सांगतो ना तुमचं लग्न कसं ठरलं होतं, कसं झालं होतं. आणि मग आता लगेचच सौमित्र हा सांगायला सुरुवात करतो मिलॉर्ड, ॲक्च्युली मिसेस ऐश्वर्या रणदिवे यांच्याबरोबर माझं लग्न ठरलं होतं, पण माझं प्रेम एका दुसऱ्याच मुलीवरती होतं. त्यामुळे मी लग्न करण्यासाठी नकार दिला आणि माझं स्थळ ऐश्वर्या रणदिवे यांच्याकडे जानकी रणदिवे या स्वतः घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे त्याचा राग काढण्यासाठी आजपर्यंत त्यांच्याबरोबर वाईट वागत आहेत. त्यांच्या विरोधात वेगवेगळी कटकारस्थानं रचत आहेत. यांनी स्वतःच्या लग्नाच्या वेळीसुद्धा मला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि तिथूनसुद्धा मला जानकी रणदिवे यांनीच सोडवलं. किंबहुना नानासाहेब आमचे वडील त्यांच्यावरती यांनी हल्लासुद्धा घडवून आणला आणि त्याची शिक्षा आजपर्यंत यांचे वडील तुरुंगात भोगत आहेत. त्याबरोबर आता पुढे सौमित्र सांगत असतो ज्यावेळी मला माझ्याच घरात येण्याची परवानगी नव्हती त्यावेळेस जानकी रणदिवे यांनी माझी साथ दिली, मला माझ्याच घरात आणलं आणि ही गोष्टसुद्धा ह्या ऐश्वर्या रणदिवे यांना खटकली होती. त्यामुळे ह्या कायमच त्यांच्यावरती राग धरून असतात आणि कायम ह्या त्यांच्या विरोधात काही ना तर काहीतरी कारस्थान, काही ना काहीतरी कुडबुडी ह्या करतच असतात, काहीतरी उखळून काढतच असतात. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून मात्र ऐश्वर्या ही घाबरते. ऐश्वर्याला वाटतं अजून काही हा सौमित्र माझ्याबद्दलचे पुरावे सादर करतोय की काय. त्याबरोबर लगेचच पुढे आता ॲडव्होकेट विद्यासागर उठतात आणि म्हणत असतात मिलॉर्ड, हे चुकीचं आहे. इथे त्या फक्त आणि फक्त कोर्टात साक्ष द्यायला आलेल्या आहेत. त्यामुळे उगाचच्या उगाच माझ्या वकील मित्राने त्यांना या सगळ्यात गोवू नये आणि अडकवू तर बिलकुल नाही. जे काही असेल ते त्यांना विचारावं आणि त्यांना सोडून द्यावं. त्याबरोबर आता लगेचच जजसुद्धा म्हणायला लागतात की मिस्टर सौमित्र, हे बघा त्यांनी काय केलं काय नाही या सगळ्या फापट पसाऱ्याचा तुम्ही इथे उलगडा करू नका. या केस संबंधित जे काही असेल इथे फक्त तेवढं आणि तेच सादर करा आणि तेच सिद्धसुद्धा करा. त्याबरोबर आता पुढे जज विचारतात तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत का ॲडव्होकेट विद्यासागर. त्याबरोबर विद्यासागर नाही म्हणतात. तर सौमित्र म्हणतो मला अजून चौकशी करायची आहे. त्याबरोबर लगेचच आता परमिशन ग्रँटेड असं त्या म्हणतात. सौमित्र आता पुन्हा ऐश्वर्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि मग तो विचारतो की मला सांगा ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात. ऐश्वर्या म्हणते हा काय प्रश्न आहे, अर्थात मी माझ्या घरी होते. त्याबरोबर सौमित्र म्हणतो घरी म्हणजे कुठे. त्यावर ती म्हणते आशीर्वाद बंगल्यावरती मी होते. त्याबरोबर सौमित्र म्हणतो आशीर्वाद बंगल्यावरती मी स्वतः त्या दिवशी होतो, त्यामुळे तुम्ही आशीर्वाद बंगल्यावरती नव्हतात ही गोष्ट मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यावरती म्हणते मग मी माझ्या एखाद्या कामासाठी बाहेर गेले असेन. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो घरात फक्त तुम्ही आणि जानकी वहिनी नव्हतात. आता जर मी या प्रश्नाचं उत्तर जानकी वहिनींकडे मागितलं की त्या कुठे गेल्या होत्या तर त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज असेल, त्या पटकन सांगू शकतील. मग आता तुम्हाला जर मी हा प्रश्न विचारलाय तर माझ्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. तुम्हीसुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज आणि पटकन द्या. तुम्ही त्या दिवशी मग कुठे होतात. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते मी माझ्या आईच्या घरी गेले होते आणि हे सांगण्यासाठी माझी आईसुद्धा कडघऱ्यात येऊ शकते. त्याबरोबर सौमित्र म्हणतो नक्की तुम्ही आईच्या घरी गेला होतात. त्यावरती म्हणते हो, अर्थात मी माझ्या आईकडेच होते. मग लगेचच आता ॲडव्होकेट विद्यासागर म्हणत असतात की जर माझे वकील मित्र ॲडव्होकेट सौमित्र यांनी उगाचच्या उगाच वेळ कोर्टाचा वाया न घालवता पटापट फॅक्ट्सवरती विचार केला तर हे पटकन सिद्ध होईल की हे सगळं काही जानकी रणदिवे यांनीच केलेलं आहे. आणि आता मला हे सगळं जानकी रणदिवे यांनी केलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखीन एका व्यक्तीला बोलवायचं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर हे सिद्ध होईल की ऐश्वर्या रणदिवे ह्या त्यांच्या माहेरीच होत्या. आता मला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे, ती म्हणजे ऐश्वर्या रणदिवे यांची आई. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्याच्या आईला
बोलावलं जातं आणि त्यांना विचारलं जातं की त्या दिवशी मिसेस ऐश्वर्या रणदिवे ह्या तुमच्या घरी आल्या होत्या का. आता अर्थात कोणतीही आई आपल्या मुलीला वाचवणारच, त्यामुळे ती म्हणते की हो आली होती, त्या दिवशी ऐश्वर्या माझ्याकडेच होती. त्याबरोबर लगेचच आता पुढे विद्यासागर म्हणतात की मला आणखीन एका पुराव्यासाठी साक्षीदाराला इथे बोलवायचं आहे. त्याबरोबर परमिशन ग्रांटेड असं जज साहेबांनी म्हटल्यावर तिथे विद्यासागर एका सामान्य माणसाला बोलवतात आणि म्हणत असतात की हे बघ, तू जे काही पाहिलंस ते कोर्टाला सांग, पण अगोदर तुझी ओळख सांग. त्याबरोबर आता तो माणूस स्वतःची ओळख सांगतो. मी पोस्टर आणि बॅनर लावतो, म्हणजे बड्डे बारसं कुठं पूजा असेल काय असेल तर समजायचीच बॅनर मी छापतो. त्या दिवशी मी महाप्रसादाचा बॅनर लावण्यासाठी मंदिरात गेलो होतो. महाप्रसादाचा बॅनर लावला आणि थोडा वेळ तिथंच थांबलो. मग विचार केला की आता जेवूनच इथनं घरी निघतो. जेवून बिवून झालं माझं आणि मी तिथं थोडा वेळ बसायचा असा विचार केला. बसलो होतो इतक्यात तिकडनं मला जरा आरडाओरडायचा आवाज आला, म्हणून मग मी जरा पुढं सरसावून बघत होतो. तर पुढं गेल्यावर मला असं दिसत होतं की एक बाई दुसऱ्या बाईला मारते आणि नंतरनं तिनं त्या बाईला पाण्यात ढकललं. आधी मला वाटलं की काही रीलचं शूटिंग करत असतील, नंतर मग मला कळलं की रील वगैरे काही नाही, इथे खून झाला आहे. त्याबरोबर पुढे लगेचच विचारलं जातं विद्यासागरकडून की मग तुम्ही काय केलं त्याच्यावर. त्यावर तो माणूस म्हणतो, अहो म्या काय करणार, म्या पोलिसात गेलो, खून झालेला बघून घाबरलो, पळालो. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणत असते की नाही, मी असं काही नाही केलेलं, मी नाही मारलं आहे माझ्याच आईला, मी का माझ्या आईला मारेन. त्याबरोबर लगेचच आता इकडे जज ह्या जानकीला सांगतात की तुम्हाला प्रश्न विचारले जातील, फक्त तेव्हाच तुम्ही बोलू शकता, तुम्ही आता मध्ये मध्ये बोलू नका. आणि मग लगेचच आता ते सौमित्रला विचारतात, मिस्टर सौमित्र रणदिवे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का. त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो की हो, मला यांना क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत. आणि मग सौमित्र हा आता त्या वकिलाच्या पुढ्यात येतो आणि त्यांना विचारतो, बरं मला सांगा, जर तुम्हाला खून होतोय तिथे हे कळलं होतं तर मग तुम्ही तो थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला, तुम्ही मिसेस जानकी रणदिवे यांना हाक का नाही मारली. त्यावर तो म्हणत असतो की साहेब मी लांब होतो तिथपासून, माझा आवाज जाणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी हाक नाही मारू शकलो. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, ओके, म्हणजे तुम्ही तिथून लांब होतात म्हणून तुम्हाला हाक नाही मारता आली. व्हेरी गुड, म्हणजे जर तुम्हाला लांबवरून हाक मारताही येणार नाही इतक्या अंतरावर तुम्ही होतात तर मग तुम्हाला त्या बायकांचे चेहरे कसे काय बरोबर दिसले. त्यावर तो म्हणत असतो की दिसले मला त्यांचे चेहरे. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, एक मिनटं, आणि तो एक अक्षर लिहितो, जानकी रणदिवे निर्दोष आहेत, आणि त्याला विचारतो की हे तुम्हाला वाचता येतं आहे का, वाचा. त्यावर तो म्हणतो नाही साहेब नाही येत आहे. त्याबरोबर सौमित्र त्याच्या आणखीन थोडा जवळ येतो आणि म्हणतो आता वाचा. त्यावर तो म्हणत असतो की नाही वाचता येत आहे साहेब, तुमचं अक्षर लय घाण आहे. त्याबरोबर सगळे कोर्ट हसते. त्याबरोबर लगेचच आता जज म्हणतात, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, विनोद करू नका. मग लगेचच तो म्हणतो की नाही वाचता येते. मग सौमित्रला विचारलं जातं, ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुमचा काय प्रकार चालू आहे, हा कोर्टाचा वेळ वाया जातोय. त्यावर आता सौमित्र हा कोर्टाला म्हणायला लागतो की जर या माणसाला इथल्या इथे हे लिहिलंय काय हे दिसत नसेल तर भर अंधारामध्ये याला त्या बायका दोन कोण होत्या आणि तिला ढकलणारी जानकी रणदिवेच होती हे कसं काय दिसलं. जज साहेब हा माणूससुद्धा खोटं बोलत आहे. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणायला लागतो की त्यावेळेस मी चष्मा घातला होता आणि आता मी चष्मा घातलेला नाही आहे, मी चष्मा घालून बरोबर सांगू शकतो. आणि मग तो माणूस चष्मा घालतो आणि सांगायला लागतो जानकी रणदिवे निर्दोष आहेत. त्याबरोबर पुढे तो म्हणतो की नाही हे खोटं आहे, मी फक्त जे लिहिलं आहे ते वाचलं आहे जज साहेब. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो तेच खरं आहे आणि ते मी लवकरच सिद्धसुद्धा करून दाखवेन. आणि मग लगेचच आता जज म्हणायला लागतात की सौमित्र रणदिवे काय प्रकार आहे हा सगळा. सौमित्र म्हणतो आय एम सॉरी मिलॉर्ड, आता मला पुढचा माझा साक्षीदार उभा करायचा आहे, तो म्हणजे ऋषिकेश रणदिवे. मला ऋषिकेश रणदिवे यांना कटघऱ्यात बोलवण्याची परवानगी मिळावी. त्याबरोबर आता ऋषिकेशला बोलवण्याची परवानगी मिळते. मग लगेचच आता इकडे सौमित्र ऋषिकेशला विचारतो, मला सांगा तुमच्या पत्नीचं असं म्हणणं आहे की लताबाई या त्यांच्या आई आहेत, पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं, खरोखर त्या त्यांच्या आई आहेत का. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो की जर जानकी सांगते की ती तिची आई आहे तर नक्कीच ती तिची आई असेल. पार्वतीबाई आमच्या घरामध्ये माझी आई म्हणून आल्या होत्या, पण जर जानकी अगदी ठामपणे सांगत आहे की ती तिची आई आहे तर नक्की जानकी जे बोलते ते खरं आहे, कारण माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे आणि माझी बायको खोटं बोलणार नाही याची मला खात्रीसुद्धा आहे. त्याबरोबर लगेचच आता पुढे ॲडव्होकेट विद्यासागरना जज विचारतात की तुम्हाला
तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का, काही क्रॉस क्वेश्चन करायचं आहे का? त्याबरोबर लगेचच ॲडव्होकेट विद्यासागर सांगतात की हो, मला यांना क्रॉस क्वेश्चन करायचं आहे. त्याबरोबर लगेच आता ते पुढे येतात आणि क्रॉस क्वेश्चन करायला सुरुवात करतात. मिस्टर रणदिवे, मला सांगा की पार्वतीबाईंना जर घरामध्ये लताबाईंना घरामध्ये जानकी यांनी आणलं होतं. नंतर त्यांनी सांगितलं की त्या त्यांची आई नाही, नंतर सांगितलं की त्या त्यांची आई आहेत. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? या सगळ्यात तुमची बायको खरं बोलते. अहो, पण तुमच्यावरती आईसारखं प्रेम करणारी सुमित्रा रणदिवे त्यांनी कधी तुम्हाला दुजाभाव दाखवला नाही. तुम्ही त्यांचे सावत्र पुत्र आहात याची जाणीवही करू दिली नाही. किंबहुना मला माझ्या सूत्रांकडून कळलंय की तुम्हाला तर ही गोष्ट पूर्वीपर्यंत माहीतही नव्हती. ही गोष्टसुद्धा तुम्हाला तुमच्या पत्नीमुळेच कळाली. कुठली बाई आपल्यावर आईसारखं प्रेम करणाऱ्या आपल्या सासूचा मुलगा आणि नवरा तिच्यापासून हिरावून, तिच्यापासून काढून दुसऱ्या एका बाईच्या ताब्यात द्यायला जाईल? अर्थात हे सगळं तुमच्या पत्नीने करण्याचा प्रयत्न केला. मग तुम्हाला वाटत नाही का की तुमची पत्नीच तुमच्या घरामध्ये भांडण सोडवण्याचं दाखवून भांडण लावून देते, कलह निर्माण करते? तुम्ही तुमच्या आईला धोका देणार आहात का, ते सुद्धा तुमच्या ह्या खोटारड्या बायकोसाठी? तुमची बायको खोटारडी आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या बायकोची साथ देताय. कलंक आहात तुम्ही, एक मुलगा म्हणून कलंक. त्याबरोबर जानकीला आता हे सगळं सहन होत नाही आणि जानकी ॲडव्होकेट विद्यासागरना म्हणते, बाद झालं. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मला बोला. माझ्या नवऱ्याला काहीही बोललेलं मी सहन करून घेणार नाही. माझ्या नवऱ्याचा हा असा अपमान करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. त्याबरोबर पुढे लगेचच जानकी ही जजसाहेबांपुढे हातपाय जोडते आणि म्हणत असते की माझी आई जिवंत आहे, माझी आई जिवंत आहे, मला तिला शोधण्याची संधी द्या जजसाहेब, मला खात्री आहे माझी आई जिवंत आहे. त्याबरोबर आता जानकीची अवस्था बघून जज म्हणायला लागतात की जानकी, मी सुद्धा एक आई आहे आणि म्हणूनच मला तुझी कळवळ कळते. कोर्ट तुला 24 तासाची मुदत देतं. 24 तासात तू तुझ्या आईला शोधून आण. त्यानंतर कोर्ट पुन्हा भरेल आणि मग लगेचच आता कोर्ट इज ॲडजर्ड एवढं सांगितलं जातं आणि जजसुद्धा तिकडनं निघून गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी जानकी ही आता देवघरात बसलेली असते आणि देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा, माझी आई जिथे कुठे असेल तिथे मला सापडू दे, मला माझ्या आईपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरात लवकर मार्ग दाखवू देवा. आणि मग इतक्यात दरवाजावरती बेल वाजते. जानकी जाऊन आता दरवाजा उघडते तर दरवाजात काही कंपनीतली माणसं आलेली असतात आणि ती जानकीला सांगत असतात की आम्हाला ऋषिकेश दादांनी हे बॉक्स इथे आणून ठेवायला सांगितले होते. जानकी म्हणते, बरं ठेवा इथे. आता ते बॉक्स जानकी बघते तर त्याच्यावरती रक्त लागलेलं असतं. आता रक्त बघून जानकी म्हणते, याचा अर्थ नक्कीच आई गोडाऊनमध्ये आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.